जय श्रीराम मित्रांनो. त्याच घ्यायला आम्हाला जायचं होतं घरी, त्याच्यामुळे मी आवरलं निघालो होतं नाही का. साईराजन पण घरी झोपेला होता, मग त्यांना आपल्या मिनी ब्लॉगमध्ये घेऊन टाकलं. मी पण निघालो होतो त्याच्या तिकडं. हिमांशून रोहित मला घ्यायला आलो होतं नाही का. त्यांनी आम्ही डायरेक्ट घरी पोहोचलो. म्हणलं आता घरी आलो आंब्या खाली तर जाणारच आहे आपण बाई. म्हणलं आंबे भरपूर पडले असतील नाही का. तेच झालं, आंबे तर भरपूर पडेल होते. म्हणलं आता बादलीच घेऊन यावं लागेल, गोळा करून नाही घ्यायला नाही का. आपण बादली घेऊन आलो होतो, आपण एवढे गोळा करून नेले होते. आणि आता आपल्याला जायचं होतं लग्नासाठी, त्याच्यामुळं मी पण निघालो होतो. त्याच्यात येते का पण आले होते आणि मग त्यांनाही घेतलं आपल्या मिनी ब्लॉगमध्ये. आणि आपण पण त्या ठिकाणी पोचलो होतो. त्याच्यात यांनी डेकोरेशन एकच नंबर केलं होतं नाही का बाई. आणि या तिघांचा एकच विचार, जेवायला काय असेल बाई. त्याच्यामुळं मग आम्ही फेटे बांधून घेतले एक एक जण. तुम्हाला वाटलं असेल मी नसेल बांधला, पण आपण पण बांधला होता नाही का. आपण फोकाटचं कधी सोडत नाही बाई. त्याच्यात नवरदेव आलीच होते बाई. आणि आम्ही आलो होतो लग्नाला, पण हे आम्ही त्यांची व्हिडिओ दाखवत होते नाही का. ते झालं सगळं. मग आम्हाला पण आता काही जायचं होतं, निघालो होतो. पण त्याच्यात आमच्याकडे गाडीच बंद पडली बाई. मोठा विषय होऊन गेला. घरी जाऊन गाडी लावून आलो. आता आम्हाला जायचं होतं हळदीला. मग इकडे आलो तर इकडे पब्लिक पण नाचत नव्हती एवढी नाही का. नंतर आली पब्लिक नाचायला. मग हे दोघं नवरदेव आणि नवरदेवाचा भाऊ नाचत होते नाही का, त्यांना घेऊन. रुको जरा सबर करो. अरे खतरनाक लोग है क्या. मित्रांनो, आपला आता नाचून झालं तर आपण पण चालू होतो घरी. The next day. बाई आम्ही आलो होतो त्याच्या लग्नाला. त्याच्यात बाई इकडं काही विठ्ठल भाऊची काही रिकाम्या काय माहीत करवंद्याची डाळीची फांटी तोडून आणली होती बाई. आम्ही पण तेवढं पोचलो तर लगीन पण लागलो होतं नाही का. आणि यांचा इकडं एकच विचार, जेवायला काय असेल बाई. लगीन पण झालं, आम्ही लगेच जेवायला बसलो नाही का. आपण पण बसलो होतो बाई. आपल्याला भूक लागेल होती बाई. म्हणलं आपण पण फोटो काढू नका. कार्तिक भाऊला म्हटलं चला आपल्याला फोटो काढायचे. मग कार्तिक भाऊला घेऊन लगेच फोटो काढायला गेलो नाही का. तेवढून आपण घरी आलो. तेवढून आता आपण काळं तोंड पाहत होतं नाही का. त्याच्यात आपण काळं शर्ट घालेलो होता बाई. आता आपल्याला जायचं होतं सिन्नरला. मी पण पोचलो सिन्नरला. आता भेटू आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये.